आघाडीच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांचा चर्चगेटमधील हॉटेलमध्ये सध्या मुक्काम। राज ठाकरे मोर्चाच्या बराच वेळ आधी म्हणजे जवळपास 2 तास आधी चर्चगेट या ठिकाणी पोहोचले आहेत। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना होतील, तर शरद पवार देखील आता मोर्चासाठी निघणार आहेत। तर 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की राज ठाकरे लोकलना प्रवास करत हॉटेलमध्ये आता थांबलेले आहेत। उगाच मोर्चासाठी उशीर व्हायला नको म्हणून मी 2 तास आधीच जाणार असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार राज ठाकरे आता सध्या चर्चगेटमधल्या हॉटेलमध्ये आहेत आणि तिथून ते मोर्चामध्ये सहभागी होतील। तर उद्धव ठाकरे काही वेळातच मातोश्रीवरून रवाना होणार आहे। निश्चितच। आणि तिसरे दृश्य आपण पाहतोय, शरद पवार देखील थोड्याच वेळात आता सिल्वर ओक या निवासस्थानाहून रवाना होणार आहेत। अगदी काही तर ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत तर तिथे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। थेट जाऊयात। दिनेशजी, राज ठाकरे काही बराच वेळ आधीच चर्चगेट या ठिकाणी दाखल झालेत। या सगळ्या मोर्चामध्ये ते खूप सिरियस आहेत। या सगळ्या मुद्द्यावरून ईव्हीएमचा मुद्दा असो किंवा दुबार नाव नोंदणी आहे त्या संदर्भात राज ठाकरे खूप सिरियस आहेत आणि ते त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषणामधून आणि आज ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत त्यावरून देखील दिसतंय। बघा निखिलाजी, मोर्चाचा अजेंडा क्लिअर आहे। महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा, मोर्चाचं नाव आहे सत्याचा मोर्चा। अजेंडा क्लिअर आहे की निवडणूक आयोगाविरोधातला मोर्चा। याआधी महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाला 2दा निवेदन सादर केलेलं आहे, ज्यात बोगस मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार नोंदणीमध्ये घोळ आणि ईव्हीएम असे अनेक मुद्दे पुरावे आणि सादरीकरणासह निवडणूक आयोगापुढे मांडलेले आहेत। निवडणूक आयोगानं आपला खुलासा केलेला आहे, उत्तरं दिलेली आहेत, पण अजूनही विरोधी पक्षातल्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं समाधान झालेलं नाहीये। त्यामुळे आज आपला रोष व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते एकत्रितपणे मोर्चा करता आहेत आणि या मोर्चासाठी म्हणजे सुरुवात होणार आहे फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत होईल। याआधी 1 वाजता मोर्चा निघणार आहे, त्याआधी जवळपास 2 तास आधीच राज ठाकरे हे चर्चगेट फॅशन स्ट्रीट जवळ असलेल्या वेस्ट एंड या हॉटेलमध्ये आलेले आहेत। आपण बघू शकतो हेच ते वेस्ट एंड हॉटेल आहे जिथे राज ठाकरे आलेले आहेत आणि काही वेळ ते इथे मुक्कामाला आहेत आणि इथूनच मग ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आपण इथे बघू शकतो इथे सध्या काही ऍक्टिव्हिटी सुरू आहे। नेमकं काय आहे? राज ठाकरे हे त्यांनी आज रेल्वे प्रवास केलेला आहे। दादर ते चर्चगेट असा रेल्वे प्रवास आहे। त्या रेल्वे प्रवासाची तिकीट मनसेचे स्थानिक नेते आपल्याला दाखवत आहेत, रेल संघटनेचे नेते दाखवत आहेत। याआधी राज ठाकरे जे स्कूल ऑफ आर्टला असताना ते रेल्वेने प्रवास करत असत। त्यानंतर काही वेळा निवडणुकीचा प्रचार असेल, विशेषतः कल्याण डोंबिवली किंवा अन्य भागात राज ठाकरेंनी रेल्वेने प्रवास केलेला आहे, पण आजही ते आवर्जून रेल्वेनं दादर ते चर्चगेट असे आलेले आहेत। आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वेने प्रवास करून तुम्ही इथे या। निवडणूक आयोगाविरोधात एका प्रकारे महाविकास आघाडी आणि मनसेचं हे एक शक्ती प्रदर्शन मानलं जातं आहे आणि या मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत आणि जाहीर सभेच्या व्यासपीठावरून आंदोलनाची पुढची दिशा हे सर्व नेते स्पष्ट करणार आहेत। जी माहिती पुन्हा एकदा तुमच्याकडे येते यासाठी